स्वागत. सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी. ठाणे रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक 9 आणि 10 मधील पादचारी पुलाच्या जिन्याजवळ एका बेवारस बॅगेत अंमली पदार्थ आढळून आल्याने खळबळ उडाली. या प्रकरणी ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात लोहमार्ग पोलिसांचे पथक 19 जानेवारीला गस्त घालत होते. दुपारच्या वेळेत काही प्रवाशांना एक मोठी बेवारस बॅग स्थानकातील फलाट क्रमांक 9 आणि 10 येथील मुंबई दिशेकडील पादचारी पुलावरील जिन्यावर आढळून आली. बेवारस बॅग असल्याने याची माहिती तात्काळ प्रवाशांनी पोलीस पथकाला दिली. पोलिसांनी बॅगेची तपासणी करून ती पोलीस ठाण्यात नेली. पंचासमक्ष बॅग उघडून पाहिली असता त्यामध्ये जॅकेट आणि एक मोठी पिशवी आढळून आली. ही पिशवी उघडली असता त्यामध्ये प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरलेल्या गांजाची पाकिटे आढळून आली. या पाकिटाचे वजन केले असता ते 500 ग्रॅम इतके आढळून आले. दरम्यान या घटनेनंतर ठाणे लोहमार्ग पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी अनोळखी व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल झाला आहे. टाकाऊ वस्तूचा पुनर्वापर करण्याबाबतचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेने टाकाऊ वस्तूपासून 4 कलाकृती तयार केल्या आहेत. यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेझर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी याचा समावेश असून या कलाकृती कोलशेत गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. या कलाकृती सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ठाणे महापालिका क्षेत्रात दररोज 1000 मेट्रिक टनच्या आसपास कचरा जमा होतो. त्यात 60% ओला तर 40% सुका कचरा असतो. सुका कचरा वर्गीकरण करण्यात येते. यामध्ये टायर, लाकूड, धातू, सायकल टायर, रिंग, प्लास्टिक पाईप आणि कचऱ्याचा समावेश असतो. या कचऱ्याचा पुनर्वापर करणे गरजेचे असून याविषयीचा संदेश देण्यासाठी ठाणे महापालिकेने अनोखा उपक्रम राबविला आहे. या कचऱ्याचा पुनर्वापर करून पालिकेने आकर्षक कलाकृती तयार केल्या आहेत. त्यामध्ये ठाणे बदलतंय, टायर टू ट्रेझर, तंत्र फुलपाखरू आणि सायकल टू सस्टेनेबिलिटी याचा समावेश आहे. यापैकी या कलाकृती कोलशेत गायमुख चौपाटी, ठाणे महापालिका मुख्यालय आणि उपवन येथे ठेवण्यात आल्या आहेत. ठाण्याच्या शासकीय विश्रामगृह येथे आमदार संजय केळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यातील वस्ती शाळा शिक्षकांचे प्रतिनिधीची बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत वस्ती शाळा शिक्षकांसंबंधी त्यांची 2000 पासूनची मूळ सेवा गृहीत धरून जुनी पेन्शन योजनेत समावेश व्हावा यासाठी सविस्तर चर्चा करण्यात आली. अतिशय दुर्गम क्षेत्रात वाडी वस्तीवर काम करणाऱ्या या शिक्षकांना मान्य उच्च न्यायालयाच्या आदेशान्वये दिनांक 2014 पासून सेवेत कायम करण्यात आले होते. परंतु शिक्षक 2000 पासून सेवेत असल्याकारणाने त्यांची सेवा ज्येष्ठता सन 2000 पासून गृहीत धरणे नियोजित असल्याबाबत उपस्थित प्रतिनिधींनी निदर्शनास आणले. न्यायालयाने संबंधित निर्णय देऊन माननीय संचालकास या संबंधित निर्णय घेण्यास आदेशित केले. यावर आमदार संजय केळकर यांनी या प्रश्नाबाबत मंत्रालय पातळीवर पूर्णतः पाठपुरावा करण्याचे आश्वासन दिले. सदर बैठकीत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेचे राज्य अध्यक्ष श्री राजेश सुर्वे सर, राज्य कार्यवाहक श्री संजय पगार सर, रायगड जिल्हा अध्यक्ष उदय गायकवाड सर तसेच महाराष्ट्रातील वस्ती शाळा प्रतिनिधी श्री समीर मुल्ला सर आदी शिक्षक यावेळी उपस्थित होते. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल. ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. मुंबईच्या धर्तीवर ठाणे महापालिका क्षेत्रातील अंत्यविधीसाठी लागणारी लाकडे मोफत देण्याची घोषणा ठाणे महापालिकेच्या गतवर्षीच्या अर्थसंकल्पात करण्यात आली होती. विशेष म्हणजे ठाण्यातील बड्या राजकीय मंडळींकडूनही अशा प्रकारची घोषणा होऊनही अद्याप ठाण्यात मृतांच्या नातेवाईकांना लाकडासाठी पैसे मोजावे लागत आहेत. ठाण्यातील 37 स्मशानभूमीत दरवर्षी अंदाजे
10,357 नागरिकांवर अंत्यसंस्कार केले जातात. आधी स्वतःचे आप्त स्वकीय गमावल्याने दुःखाचा डोंगर कोसळलेल्या कुटुंबियांवर अंत्यसंस्कारासाठी 3 ते 4 हजारांची जमवाजमव करण्याची धडपड करावी लागते. या बदल्यात स्मशानातील ठेकेदार त्यांना लाकूड, केरोसिन आदी साहित्य पुरवतो. त्यातून मृतांवर अंत्यसंस्कार केले जातात. या उलट मुंबई महापालिका छदामी न घेता मोफत अंत्यसंस्कार करते. ठाणे महापालिका प्रशासन ठेकेदारांचे खिसे भरण्यासाठी धडपड करत असून केवळ 5 स्मशानभूमीत LPG विद्युत वाहिन्या सुरू आहेत. या विद्युत वाहिनी इतर ठिकाणी सुरू कराव्यात. तसेच ठाणे शहरात सुरू असलेल्या विविध विकास कामांमध्ये तोडण्यात येणाऱ्या झाडांची लाकडे या स्मशानभूमीत अंत्यसंस्कारासाठी द्यावीत आणि मुंबई पालिकेच्या धर्तीवर ठाण्यातही मोफत अंत्यसंस्कार करावेत अशी मागणी यापूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे स्वप्नील महेंद्रकर यांनी पालिका प्रशासनाकडे केली होती. मात्र अद्याप या घोषणेची अंमलबजावणी झाली नसल्याने ठाण्यात अजूनही मरण महाग असल्याची भावना ठाणेकरांमध्ये आहे. भाषा आणि माणसाविषयी आदर वाढवायचा असेल तर आपल्याला चांगले लिहिता आले पाहिजे, चांगले वाचता आले पाहिजे आणि चांगले बोलता आले पाहिजे. ज्याला हे साध्य होते त्याला वेगवेगळ्या भाषांचा आनंद घेता येतो. भाषा ही माणसामधील आदर वाढवण्याचे महत्त्वाचे साधन आहे, असे प्रतिपादन आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांनी केले. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने पालव यांनी ठाणे महापालिका मुख्यालय येथे सुलेखनाचे प्रात्यक्षिक सादर केले. त्यापूर्वी अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या हस्ते अच्युत पालव यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, उपायुक्त उमेश बिरारी आदी यावेळी उपस्थित होते. मराठी भाषा संवर्धन पंधरवड्याच्या निमित्ताने ठाणे महापालिकेने विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. सोमवारी कैलासवासी नरेंद्र प्रसाद सभागृह येथे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सुलेखनकार अच्युत पालव यांच्या सुलेखन प्रात्यक्षिकांचा कार्यक्रम झाला. त्याला महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. कागद, रंग, सुलेखनाची साहित्य आणि जोडीला खुसखुशीत शब्दांनी विवेचन असे पालव यांच्या कार्यशाळेचे स्वरूप होते. मराठी शब्दांचे वेगवेगळे विभ्रम पालव यांनी त्यांच्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीमध्ये दाखवले. सुलेखनासाठी आवश्यक असणारी साधने, लेखणी, रंग त्याविषयी त्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. सुलेखनातील सरळ रेषांचा सराव हा माणसांच्या मनातील तणाव दूर करणे, 2 माणसांमध्ये किती अंतर असते याचे भान दर्शवतात. शिस्त आणि एकाग्रता यामधून सुलेखनातील आकार साकारतात, असे पालव यांनी स्पष्ट केले. तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.